तर सगळ्यात पहिले तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजचा टॉपिक तो म्हणजे आता इंटर्नशिप ऑनलाईन असते की ऑफलाईन असते। आपली थर्ड इयरला तुम्हाला इंटर्नशिप कंपल्सरी असते की नसते, तर A to Z टॉपिक तुमचे मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। जे पण चॅनलला नवीन आले असतील त्यांनी फटाफट चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे। तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। टॉपिक तो म्हणजे आता इंटर्नशिप आपण कुठे करायची। थर्ड इयरला गेल्यावरती मला इंटर्नशिप कंपल्सरीच आहे का, मी इंटर्नशिप केलीच पाहिजे का, किती महिन्याचं आहे, ड्युरेशन काय आहे, तर A to Z माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। तर इंटर्नशिप असते आपली ती 2 महिन्याची किंवा 6 महिन्याची, म्हणजे 1 महिन्याची सुद्धा असते। पण ती कुठे केली पाहिजे, कोणत्या प्लॅटफॉर्मवर केली पाहिजे, ऑनलाईन करू की ऑफलाईन करू, म्हणजे असे भरपूर सारे डाऊट आहे, पण आपले डाऊट क्लिअरच होत नाही। तर या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर होणार आहे। तर इंटर्नशिप आपल्याला थर्ड इयरला असते, ते म्हणजे कोणत्या सेममध्ये, दुसऱ्या सेममध्ये। दुसऱ्या सेम म्हणजे आपलं 6वं सेम, थर्ड इयरचं जे आपलं 6वं सेम आहे इंजिनिअरिंग मधलं, त्या सेममध्ये आपल्याला इंटर्नशिप असते आणि ती कंपल्सरी करावीच लागते, कारण त्याला मार्क्स असतात। तर इंटर्नशिप कुठं केली पाहिजे, ऑनलाईन केली पाहिजे की ऑफलाईन केली पाहिजे, असे भरपूर सारे डाऊट आहे तुमच्या मनामध्ये। तर चला तुमचे A to Z डाऊट मी क्लिअर करणार आहे व्हिडिओमध्ये। इंटर्नशिप का करावं लागते, कारण इंटर्नशिप केल्यानंतर आपल्याला एक्सपिरियन्स भेटतो, आपल्याला सर्टिफिकेट भेटतं आणि आपल्याला ते सर्टिफिकेट कॉलेजला जमा करावंच लागतं, हे लक्षात घ्या पहिले। कारण भरपूर सारे मुलं असे आहे की ज्यांना असं वाटलं की इंटर्नशिप मी करू की नको करू, तर इंटर्नशिप करावंच लागणार आहे तुला। इंटर्नशिप जर केली नाही तर तू फेल सुद्धा होऊ शकते, तर लक्षात घे। आणि इंटर्नशिप कुठे करायची, ऑनलाईन करायची का ऑफलाईन करायची, आता या टॉपिकवर आपण बोलणार आहे। तर इंटर्नशिप सगळ्यात पहिले ते कॉलेजवरती डिपेंड असते तुमच्या। आता मी ज्या कॉलेजला होतो त्या कॉलेजवरती तर त्यांनी सांगितलं तू ऑफलाईनच इंटर्नशिप कर, त्यामुळे मी ऑफलाईन पण केली होती आणि ऑनलाईन पण केली होती, म्हणजे आपल्यावरती सुद्धा डिपेंड असतं। बट कधी कधी कॉलेजचं मॅन्डेटरी असतं, तुझ्या कॉलेजने जर तुला सांगितलं असेल की तू ऑफलाईनच कर, तर तुला ऑफलाईनच करावं लागणार आहे। जर त्यांनी सांगितलं तू ऑनलाईन पण करू शकतो आणि ऑफलाईन पण करू शकतो, तर तू दोन्ही प्रोसेसमध्ये ती इंटर्नशिप करू शकतो। आणि त्याचं ड्युरेशन असतं 1 मंथचं असतं किंवा 2 मंथचं असतं, कॉलेजवरती डिपेंड आहे। तुमचं कॉलेज 1 मंथ तुम्हाला देतं की 2 मंथ देतं इंटर्नशिपसाठी। आणि इंटर्नशिप भरपूर साऱ्या, म्हणजे आता तुम्ही वेब डेव्हलपमेंटमध्ये करताय, तुम्ही IT मध्ये करताय की इलेक्ट्रिकलमध्ये करताय, सिव्हिलमध्ये, मेकॅनिकलमध्ये, म्हणजे A to Z साईट आहे, प्रत्येक साईटमध्ये तुम्हाला इंटर्नशिप असतेच आणि इंटर्नशिप तुम्हाला कंपल्सरी आहे। आणि इंटर्नशिप कशी करायची, कुठे करायची, ही माहिती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जर लागतोय, मी इंटर्नशिप ऑनलाईन कुठे केली, एकदम इझी प्रोसेस आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इंटर्नशिप करायची असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये राईट करा आणि मला सांगा की इंटर्नशिपचा व्हिडिओ बनव। तर मी जेवढे रिप्लाय तुमचे येतील, जेवढे तुमचे वोट येतील, त्या वोटनुसार मी व्हिडिओ नेक्स्ट करणारच आहे। त्यामुळे सांगतोय फटाफट कमेंट करा, मला सांगा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लागतोय की नाही लागतोय इंटर्नशिपवरती। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे इंटर्नशिप कशी करायची, ऑनलाईन करायची का ऑफलाईन। ऑनलाईन सुद्धा करू शकता आणि ऑफलाईन सुद्धा करू शकता, बट तुम्हाला जर भरपूर सारं नॉलेज वगैरे हवं असेल तर तुम्ही ऑफलाईन इझिली करू शकता। आणि कोणत्या कंपन्या असेल ज्यामध्ये आपण इंटर्नशिप जर केली तर आपली प्लेसमेंट सुद्धा होऊ शकते, तर ही सुद्धा माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्याआधी नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा। आणि इंटर्नशिप तुम्हाला जर करायची असेल तर नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की मला कमेंट करा। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा।